तर मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीवरती झाला। मोनोरेल कशा पद्धतीने बंद पडली आहे सामच्या स्क्रीनवरती दृश्य आहेत। तांत्रिक कारणामुळे मुंबईतील मोनोरेल पुन्हा बंद पडली आहे। पुन्हा यासाठी कारण की गेल्या महिनाभरातील तिसऱ्यांदा ही घटना घडते जेव्हा मोनोरेल प्रवाशांनी भरलेली मोनोरेल बंद पडली आणि त्यामुळे प्रवाशांना बाहेर काढावं लागलेलं आहे। वडाळा दरम्यान मोनोरेल आज पुन्हा एकदा बंद पडली आहे, त्यामुळे प्रवाशांना बाहेर काढून दुसऱ्या मोनोरेलमध्ये शिफ्ट करण्यात आलं। तर आता कपलिंग करून मोनोरेलला कारशेडमध्ये नेण्यात येत आहे आणि त्या ठिकाणी तांत्रिक बिघाड दुरुस्त केला जाईल। रात्रीपासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे मोनोरेल सेवा पुन्हा एकदा बंद पडली आहे। आपण पाहू शकता, आपण सध्या उभे आहोत वडाळा व अँटोबिलच्या दरम्यान मोनोरेल सेवा बंद पडली आहे व मुंबईतील पुन्हा एकदा मोनोरेल थांबली आहे। रात्रीपासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे मोनोरेलच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले की तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली आहे। त्यातील 17 प्रवाशांना दुसऱ्या मोनोरेलमध्ये रेस्क्यू करून वाचवण्यात यश आले आहे। प्रथमदर्शी प्रवाशांकडून माहिती मिळते की मोनोरेल सकाळी 6च्या दरम्यान बंद पडली आहे व मोनोरेलच्या टेक्निशियनकडून मोनोरेल सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तर आपण पाहू शकता की हीच ती मोनोरेल बंद पडली व टेक्निशियनकडून मोनोरेल सेवा पुन्हा सुरू करण्यात प्रयत्न चालू आहेत। आपण कॅमेरामॅन विक्रमसह प्रवीण चव्हाण, साम टीव्ही न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।